25 जून 2015 माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी या देशात आणीबाणी लागू केली त्या घटनेला बरोबर आज 40 वर्ष पूर्ण होत आहेत. एका मोठ्या पिढीला आणीबाणीचे चटके काय असतात ते माहिती नसेल. 1975 नंतर जन्माला आलेल्या जवळपास 40% या देशातल्या तरुणाईला आणीबाणी म्हणजे काय ते ठाऊक देखील नसेल. 1975 साली जे साधारणतः 12-15 वर्षाचे होते, कळत्या वयात होते, त्यांना आणीबाणीच्या काहीशा पुसट आठवणी स्मरणात असतील किंवा त्यापेक्षा जास्त वयाने होते त्यांना हे सगळं लख्ख आठवत असेल. या सगळ्यांना आणीबाणीची जाणीव करून देण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे. भारत ही जगातली सर्वात मोठी लोकसंख्या असलेली लोकशाही अशा प्रकारचा हा देश आहे. या देशानं ही लोकशाही टिकवून ठेवली, पण आणीबाणीनं याच लोकशाहीची त्या काळात गळचेपी केली होती. आणीबाणी म्हणजे स्वातंत्र्यावर गदा, आणीबाणी म्हणजे हुकुमशाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणीबाणी म्हणजे लोकशाही व्यवस्थेतला काळाकुट्ट कालखंड. इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली म्हणून काँग्रेसी नेते त्याबद्दल काहीसे आज अपराधी भावनेनं बोलतात, तर आज 40 वर्षानंतर तीच भावना आणखीन कुठल्या एका पक्षाच्या मनात येते का हा देखील सवाल आहे. 1975 साली निदान अधिकृतपणे आणीबाणी जाहीर झाली होती, मात्र आता ती जाहीर न होताच लागू झाली आहे असं या देशातल्या अनेकांचं मत आहे. आज 40 वर्षानंतर काँग्रेस आणि भाजप आणीबाणीकडे कसं पाहत आहेत? आणीबाणीचा नेमका नुकसान किंवा फायदा कोणाला झालं आणि भारतात पुन्हा आणीबाणी लागू करण्या सदृश्य परिस्थिती येऊ शकते का, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखठोक कार्यक्रमात आणीबाणीची 40शी. आणीबाणीची 40शी या कार्यक्रमात प्रथम आज ज्या व्यक्तींना आपण आमंत्रित केलंय त्यात आहेत प्रकाश बाळ जोशी, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशी, ज्यांनी हा सगळा आणीबाणीचा कालखंड एक पत्रकार म्हणून अत्यंत जवळून पाहिला. ते प्रकाश बाळ जोशी आपल्या बरोबर आहेत. तोच कालखंड ज्यांनी अत्यंत जवळून पाहिला असे दुसरे ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ आपल्या बरोबर आहेत. प्रकाश बाळ, आपलं या कार्यक्रमात स्वागत. डॉक्टर कुमार सप्तर्षी, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक. कुमार सप्तर्षी, त्या काळातला धगधगता अनुभव ज्यांनी स्वतः अनुभवला असे कुमार सप्तर्षी आपल्या बरोबर आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे हे देखील आपल्या बरोबर आहेत. विनयजी, आपलं स्वागत. आणि डॉक्टर रत्नाकर महाजन, काँग्रेसचे प्रवक्ते, हे देखील आपल्या बरोबर आहेत. या 5 जणांबरोबर आपण चर्चा करून आणीबाणीची 40शी या विषयावर आपण आज बोलणार आहोत. खरं तर कुठल्याही साधारणतः वयाची 50शी, 25शी किंवा हिरक महोत्सव किंवा शतक महोत्सव याविषयी आपण बोलतो, परंतु 40शीला बोलायचं नेमकं कारण काय आहे तर हे सगळ्यांना ठाऊक आहे. काही दिवसापूर्वी अडवाणींनी जी मुलाखत दिलेली होती त्या मुलाखतीमधले काही उद्गार त्याला कारणीभूत होते. अर्थात नंतर त्यांनी त्यावर पडदा टाकण्याच्या दृष्टीने काही सारवासारवीचे मुद्दे मांडलेले होते. सवाल तो नाही आहे. सवाल आहे देशातल्याच नव्हे तर जगातल्या प्रत्येकाला हेवा वाटावी अशी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे या देशातली लोकशाही. या विविधतेनं परंपरेनं नटलेल्या या देशामध्ये लोकशाही इतके वर्ष टिकून राहिली हा अजब प्रयोग साऊथ ईस्ट एशियामधल्या सर्वच देशात एक प्रकारे यशस्वी होऊ शकलेलं नाही. त्यामुळेच की काय, या आणीबाणीच्या 40शीला देखील आणीबाणीच्या 100 इतकं आणि आणीबाणीच्या 50शी इतकंच आज महत्त्व प्राप्त झालंय. या पहिल्या भागातला जो प्रश्न आहे तो आपण पडद्यावर पाहू शकता. तो प्रश्न आहे 40 वर्षानंतर काँग्रेस आणि भाजप आणीबाणीकडे कसं पाहतंय. 40 वर्षानंतर काँग्रेस आणि भाजप आणीबाणीकडे कसं पाहतंय. भाजप आणि काँग्रेस नेमकं कसं पाहतंय याकडे जाण्यापूर्वी त्या काळी म्हणजे विशेषतः आज हा कार्यक्रम जी मुलं 35च्या आत आहेत त्यांना याची सुतराम कल्पना देखील नसेल किंवा जे प्रिंट मीडियामध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये ते जे हा कार्यक्रम बघतायत त्यांना प्रेसवरची सेन्सॉरशिप म्हणजे नेमकं काय माहीत नसेल. तेच जाणून घेऊया प्रकाश बाळ जोशी यांच्याकडनं. 25 जून 1975 टेप रिवाइंड करा आणि सांगा काय घडलं. त्या दिवशी मी सकाळमध्ये डेस्कवर होतो आणि रात्रपाळी होती. म्हणजे सर्वात प्रथम कोणाला जो फटका बसला आणि लोकशाहीच्या मुळावर ते म्हणजे सेन्सॉरशिप सुरू झाली. आमच्या ऑफिसात आमचं काम चालू होतं. आमचे मुनगेकर सर संपादक होते. त्यांच्या चेंबरमध्ये एक सिनियर पोलीस ऑफिसर, त्याचे 2 कॉन्स्टेबल हे जाऊन समोर बसले. तर आम्ही असा विचार केला, हे पोलीस कशाला आलेत वर्तमानपत्राच्या ऑफिसात, कारण यापूर्वी आम्ही त्यांना कधी बघितलेलं नव्हतं.
त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की वर्तमानपत्राचं जे स्वातंत्र्य आहे, म्हणजे आम्हाला जे लिहायचं आहे, जे आम्ही लोकांना सांगायचं आहे, त्याच्यावर पूर्णपणे गदा आलेली आहे. आणि त्या दिवसापासून सेन्सॉरशिप सुरू झाली. म्हणजे त्या काळात न्यूजरूममध्ये किंवा तुमच्या एडिट बेमध्ये एक सरकारी अधिकारी उभा असायचा. तो येऊन तिथे बसायचा. तो 8 वाजता यायचा आणि प्रत्येक पानाचं प्रूफ त्याला दाखवायला लागायचं. पण सुरुवातीला तो पूर्ण वाचायचा. आता एवढ्या मोठ्या बातम्या, त्यातले राजकीय श्लेष किंवा विश्लेष त्याला काय समजायचे नाहीत. परंतु तो वाचायला जो 1-1.5 तास घ्यायचा. त्यामुळे आमचं वर्तमानपत्राची जी डेडलाईन असते ती संपून ती प्रिंट एडिशन जी असायची ती सुद्धा उशीर जायची. तर सुरुवातीला काही दिवस तो सगळं वाचायचा. नंतर मग त्याच्या लक्षात आलं की हे सगळं वाचणं अवघड आहे. मग तो आम्हाला एवढंच म्हणायचं की बाबा माझी नोकरी जाईल असं काही तुम्ही छापू नका. कारण त्यावेळेस सेन्सॉरशिपच्या पूर्ण गाईडलाईन्स होत्या. आणि त्यातली महत्त्वाची गाईडलाईन अशी होती की त्याचा सार असा होता की असं काहीही छापू नका ज्यामुळे लोकांच्या भावनाचा उद्रेक होईल किंवा लोकांना जे काही या आणीबाणीच्या विरुद्ध बोलायचं, सरकारविरुद्ध बोलायचं आहे, असं कुठलंही बातमी तुम्ही छापता कामा नये. अशा प्रकारचं कुठलंही मत तुमच्या वर्तमानपत्रात कामा नये. हे महत्त्वाचं त्या सेन्सॉरशिप. तुमच्या हातात पेन दिलं होतं पण त्या पेनामध्ये शाई नव्हती. अशा प्रकारची तुमची अवस्था होती. प्रकाश बाळ आपल्याबरोबर आहेत. प्रकाश बाळ, टेप रिवाइंड करा आणि एक पत्रकार म्हणून सांगा 75 साली नेमकं काय घडत होतं, काय अनुभवलं त्या पिढीने एक पत्रकार म्हणून. मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगतो की 75 साली मी पत्रकारितेत नव्हतो. मी 81 साली पत्रकारितेत आलो. पण त्यावेळेला जेव्हा आणीबाणी जाहीर झाली 25 तारखेला जूनला रात्री मध्यरात्रीनंतर, त्याच्या आधीपासून 70च्या सुरुवातीपासून मी राजकीय चळवळीत निश्चित होतो. आणि या राजकीय चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून आणीबाणीकडे ज्या दिवशी ती 26 जूनला सकाळी आम्हाला कळलं की आणीबाणी जाहीर झालेली आहे, तेव्हा त्याच्याकडे बघताना असं जाणवलं की आत्तापर्यंत जे काय आपण उघडपणे बोलत होतो, चळवळी करत होतो, आंदोलनं करत होतो, ह्याच्यावर कुठेतरी आता गदा आले. आणि मग जेव्हा आणीबाणी जाहीर झाले तेव्हा मी रिझर्व्ह बँकेत नोकरीला होतो. आणि आणीबाणी जाहीर झाले अशी कळल्यावर जे काही आमचे चळवळीतले मित्र होते, बाकी वरिष्ठ कार्यकर्ते होते, वरिष्ठ नेते होते, त्यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला. तेव्हा मग असं लक्षात यायला लागलं की त्यांच्यापैकी अनेकांना पोलिसांनी रात्रीच पकडलेलं आहे, काही लोकांना आता पकडलं जात आहे. आणि ही पहिली आणीबाणीची, म्हणजे आत्ता जसं प्रकाश बाळ जोशींनी सांगितलं की पत्रकार म्हणून त्यांना आणीबाणीची चुणूक पहिलीच कशी बघायला मिळाली, तशी ही आम्हाला एक राजकीय कार्यकर्ता म्हणून ही बघायला मिळाली. आणि त्यानंतर मग पुढच्या 19-20 महिने हे टप्प्याटप्प्याने उलगडत गेलं सगळं. आंदोलनं झाली, म्हणजे निदर्शनं झाली, सत्याग्रह झाले, मित्रमंडळी, कार्यकर्ते बरोबरीचे तुरुंगात गेले, असं सतत होत राहिलं. आणि त्यावेळेला हे आत्ता प्रकाश बाळ जोशींनी जसं सांगितलं, वृत्तपत्रावर सेन्सॉरशिप आली. आणीबाणीचे 25 जून 1975च्या आधी जी वृत्तपत्रात ज्या बातम्या येत असत, त्याचं जे स्वरूप होतं, त्याचा जो सूर होता, हा सगळा पूर्णतः 24 तासात पूर्णतः बदलून, ज्याला आपण एकदम सपक म्हणतो आणि काहीच कळणार नाही तुम्हाला, आणि अशा पद्धतीने संपूर्ण वृत्तपत्र निघायला लागली. आणि त्यामुळे तेव्हा आजच्यासारखे वृत्तवाहिन्या नव्हत्या, फक्त ऑल इंडिया रेडिओ होता आणि दूरदर्शन नुसतं मामूली होतं. मुंबईत तर ते नुसत्या बातम्या संध्याकाळच्या ऐकायला यायच्या. तर ह्या रेडिओवर सगळं अवलंबून होतं. आणि सगळ्या बहुसंख्य लोकांचा एक जो माहितीचा स्रोत होता तो वृत्तपत्र हा होता. आणि ते वृत्तपत्रातली माहितीच बंद झाली. जे काही आधी 24 जूनपर्यंत होतं ते 26 जूनपासून पूर्ण बंद झालं. आणि हा एक मोठा फटका लोकांना जाणवला. पण मी एक तुम्हाला सांगू इच्छितो की सत्याग्रह झाले, काही ठिकाणी आंदोलनं झाली, तरी एक व्यापक असा जो जनउठाव व्हायला पाहिजे तसा काही फारसा कुठेही झालेला तुम्हाला, म्हणजे मी तरी महाराष्ट्रात किंवा मुंबईत बघितलेला नाही. पण याचा अर्थ लोकांचा आणीबाणीला विरोध नव्हता का? तर लोकांच्या मनात साशंकता होती, असं का केलं, काय केलं. आणि हळूहळू जसा कालावधी जायला लागला तशा लोकांच्या मनातल्या विचारांना आकार यायला लागला. आणि मग ते आणीबाणी विरोध आकाराला येत गेला. आणि त्याचं प्रतिबिंब आपल्याला 77 सालच्या निवडणुकात पडलेलं दिसतं. बरोबर आहे. त्याच संपूर्ण कालखंडाच्या काळामध्ये ज्यांना येरवड्याचे दिवस बघावे लागले किंवा येरवड्याच्या दिवसाची सुरुवात ज्यांच्या आयुष्यात झाली, असे डॉक्टर कुमार सप्तर्षी आपल्या बरोबर आहेत. कुमार सप्तर्षी, तुम्ही आणि संघ हे दोन्ही एकाच मांडवाखाली किंवा एकाच छताखाली असण्याची ती पहिलीच वेळ असावी. काय होते ते दिवस? कारण तो काळ जर आपण पाहिला तर इंदिराजींच्या विरोधात
अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल लागलेला होता, परंतु त्याच्या आधी 1971चं बांगलादेशचं युद्ध त्यांनी जिंकल्यानंतर प्रचंड प्रमाणात लोकप्रियता होती. त्याच्या आधी त्यांनी खूप मोठी लोकसभेची निवडणूक जिंकलेली होती. गुंगी गुडिया म्हणता म्हणता त्यांनी प्रचंड मोठं यश मिळवलं होतं. एकीकडे अमेरिकेचं 7वं आरमार बंगाल उपसागरात येऊन देखील त्यांनी आपले रणगाडे आजच्या ज्या बांगलादेश आपण म्हणतो त्या बांगलादेशात घुसवलेले होते. हे सगळं असताना इंदिरा गांधींना अशा प्रकारची गोष्ट का करावीशी वाटली आणि त्याची झळ आपल्याला नेमकी काय बसली? असं आहे की 1971 साली पाकिस्तानचे 2 तुकडे झाले, याचा परम आनंद झाला. पण सर्वात परमोच्च आनंद जो झाला तो संघ परिवाराला. आणि अटल बिहारी वाजपेयी हे म्हणाले की ते काली मातेचं साक्षात रूप आहे, दुर्गा मातेचं स्वरूप आहे. आणि त्यावेळेला बडी आघाडी झाली होती सगळ्या विरोधकांची. अँटी काँग्रेसिझम 67 सालापासून होताच, तर तो 71ला काय ताजा होता, सगळे एकत्र आले होते. पण त्यांनी निवडणुकीमध्ये प्रचंड पराभव झाला आणि मग जेपींच्या मागे सगळे लोक जायला लागले आणि जेपींच्या अधिष्ठानाने एक जन आंदोलन उभं राहिलं 72 पासून. आणि जेपींचं वय त्यावेळेला 74 साली ते आंदोलन जास्त जोरात आलं, तेव्हा 72 होतं. तर एकदा त्यांना कळलं की राजकीय पक्षाला की नैतिक अधिष्ठान लागतं, म्हणून सगळे जेपींच्या मागे मागे जाऊन, कारण तरुण मंडळी जेपींच्या मागे होती, तर त्याच्या मेन स्ट्रीममध्ये यायचा त्या सगळ्यांनी प्रयत्न केला. जेपींची एक मोठी सभा झाली, कारण अलाहाबाद कोर्टामध्ये इंदिरा गांधींचा भ्रष्टाचार सिद्ध झाला होता, फक्त आदेशावर स्थगिती होती. पण त्या 12 दिवसात त्या सर्वोच्च जर न्यायालयात गेल्या तरी त्यांनी कायदे बदलून घेण्याचा मार्ग, त्यांना कायदे बदलायचे होते. म्हणजे उदाहरणार्थ आणीबाणीमध्ये असं काय झाला की पंतप्रधानावर कुठलाही खटला भरता येत नाही, आणि पंतप्रधान पद ग्रहण केल्याच्या आधीचे सुद्धा खटले रद्द होतात. हे मुद्दाम आपण आजच्या काळात लक्षात ठेवलं पाहिजे. नंतर सांगितले की लोकसभेचा जनादेश 5 वर्ष करताय, पण जर आम्हाला वाटतंय लोकसभेला एक मतानी, म्हणून त्यांनी तो 7 वर्ष केला, मुदत वाढवली. म्हणजे हुकुमशाह परत लोकशाही आणेलच असं नसतं, काही ॲक्सिडेंट असतात. याच्यातला ॲक्सिडेंट असा होता की त्यांनी केवळ जेपींच्या आंदोलनातले म्हणून संघ परिवाराला पकडलं, पण आतमध्ये गेल्यावर आमच्या लक्षात आलं की त्यांना वेगवेगळे संघटनात्मक उपक्रम करून लोकांना राखावं लागायचं. त्यांच्या मानसिकतेचा विषय होता, कारण वाचन वगैरेची कमी आवड होती बहुसंख्य लोकांना, काही नव्हती. तर असं पण एकदा आम्ही एकत्र आल्यावर त्याच्यामध्ये डावे कम्युनिस्ट होते एरोड्याला, बाळासाहेब देवरस स्वतः होते तिथे, प्रकाश जावडेकर होते. तर हे सगळे मग त्याच्यात आता आपल्याला एकत्र राहायचंच आहे, म्हणून मग आमचे काही कार्यक्रम एकत्र व्हायचे. पण कधी कधी तिथे तीव्र अशा हे असायच्या भावना. म्हणजे उदाहरणार्थ आमचे डॉक्टर अरुण लिमे युक्रानचे, ते काही भाषण करत असताना म्हणजे प्रत्येकजण आपली भाषणं कर, लोक येऊन बसायचे, ते फ्रीडम होतं. म्हणजे तुरुंगात जास्त फ्रीडम होतं. तर त्यांनी सांगितलं की जानवं तोडलं पाहिजे, जनवा तोड हे जेपींचं आंदोलन होतं. तर तेव्हा RSSचे लोक अंगावर आले. कोणी एक असं पाटील म्हणून होते, त्यांनी असं विश्लेषण केलं की ब्राह्मणेतर चळवळीमध्ये ब्राह्मणांना जी काय धक्काबुक्की झाली खेड्यात आणि हाकलून लावण्यात आलं ते वाईट झालं, पण हाकलून लावलं नसतं तर त्यांचं जे वर्तन आहे ते सुधारलं असतं का, याबद्दल मला शंका आहे. बरोबर आहे. कुमार सप्तर्षी आणीबाणी 2 दिवस लागले. तो सगळा जो काळ होता तो एका अंतर्गत संघर्षांनी भारलेले असे ते दिवस होते. आपल्याबरोबर विनय आम्ही जुळून घेत होतो, बरोबर आहे, कारण प्रत्येकाचा विरोध आणीबाणीला होता, आपापला शक्तीहीन होता, म्हणून शक्तीची विनय सहस्त्रबुद्धे. एकीकडे प्रचंड मोठा असा दुष्काळ भारतानं पाहिलेला होता, पेट्रोलियमचे दर गगनाला भिडलेले होते, या देशात प्रचंड मोठी साठेबाजी वाढलेली होती. त्याचबरोबर अमेरिकेचा सर्वच देशांमधल्या लष्करातला हस्तक्षेप, मग तो अफगाणिस्तानमधला असेल, इंडोनेशियातला असेल, फिलिपिन्समधला असेल, कंबोडियामधला असेल, व्हिएतनाममधला असेल, तो सगळा एकीकडे वाढत होता. देशात दुष्काळ आहे, प्रचंड मोठी महागाई वाढलेली आहे. असं असताना देखील आणीबाणी येऊ नये असं वाटणारा एक प्रचंड मोठा वर्ग होता त्या काळात. लक्षात घ्या, बाळासाहेब ठाकरे
माझी माहिती जर बरोबर असेल तर नंतर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करूनही नंदिनी सतपथी आणि जे.आर.डी. टाटा यांनी त्याचं स्वागत केलं होतं. परंतु संघ आणि संघप्रणित संस्थांचा त्या काळात जनसंघ मला असं वाटतं की भारतीय लोकशाहीची मान जगाच्या संबंध पटलावर ज्या एका घटनेमुळे मान खाली घालण्याची वेळ भारतीय लोकशाहीवर आली ती अत्यंत, ज्याला आपण एक या लोकशाहीच्या इतिहासातला काळा चॅप्टर, एक काळं प्रकरण असं म्हणू, अशा प्रकारचा हा आणीबाणीचा कालखंड होता. आणि लोकशाहीचे जेवढे म्हणून अभ्यासक आहेत जगामधले ते या आणीबाणीमुळे भारतीय लोकशाहीचं मानांकन जे आहे त्याची जी हे लावतात एक क्रमवारी, त्याच्यामध्ये भारताला खूप कमी लेखतात. का तर तुमच्याकडे आणीबाणी आली होती. अशा प्रकारचा हा काळा कालखंड आपल्या देशाने बघितला. आणि मला असं वाटतं की ही गोष्ट खरी आहे की त्या काळात संबंध जगामध्ये उलथापालथी होत होत्या. आणि श्रीमती इंदिरा गांधी यांनी असं म्हटलं होतं की बांगलादेशामध्ये त्या म्हणजे जूनच्या आधी एक 3-4 महिने मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली होती. शेख मुजीबुर रहमान यांची हत्या झाली होती. आणि या सगळ्या घटना भारतातही अशाच प्रकारच्या घडू शकतात. आणि अशा प्रकारची काही कारणं देऊन त्यांनी आणीबाणीचं एक प्रकारे समर्थन केलं होतं. पण मला असं वाटतं की आपल्या देशाला कधीही आणीबाणीसारखा प्रकार हा मान्य होण्याजोगा नाही. या देशाने ब्रिटिशांची राजवट बघितलेली आहे. या देशाने अनेक प्रकारचे जुलूम बघितलेले आहेत. परंतु या देशाच्या रक्तातच एक लोकशाही आणि लोकशाहीबद्दलचं प्रेम हे आहे. आणि त्यामुळे या देशाच्या लोकशाहीवर अशा प्रकारचा कुठाराघात करणं आणि लोकांची तोंड गप्प करणं, आपण काय करायचं काय नाही करायचं या प्रकारचं व्यक्तीचं स्वातंत्र्य आहे ते पूर्णपणे हिरावून घेणं, या सगळ्या प्रवृत्तीमागे केवळ आपली जी सत्ता आहे ती प्रदीर्घ काळ आपल्याच हातात राहावी या पलीकडे दुसरा कोणताही हेतू नव्हता. आणि त्यामुळे सत्तेच्या हव्यासापोटी श्रीमती इंदिरा गांधींनी या देशाला एका अत्यंत काळ्या कालखंडामध्ये ढकललं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की इतिहासकार इंदिरा गांधींचं वेगवेगळ्या प्रकारे मूल्यमापन करतील, परंतु या विषयाबद्दल श्रीमती गांधी यांना इतिहास नेहमीच दोष देत राहील. याचं कारण तशाच प्रकारची ती रत्नाकर महाजन ज्या काळा कालखंडाचा उल्लेख रत्नाकर महाजन ज्या काळा कालखंडाचा उल्लेख आता डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे करतायत त्या काळा कालखंडाबद्दल आजच्या काँग्रेस जनांना काहीशी अपराधीपणाची भावना आहे. हे खरं आहे, जे घडलं ते अत्यंत गैर होतं, घडायला नको होतं. जरी त्या काळात इंडिया इज इंदिरा असं म्हटलं गेलं किंवा शेख अब्दुल्लानी अगदी सांगितलं की इंदिरा इज नॉट अ डिक्टेटर असे उद्गार त्या काळात काढलेले होते, ती हुकुमशाह नाही असं म्हटलेलं होतं, तरी आता मागे वळून बघताना किमान 40 वर्षानंतर तरी काँग्रेसजन कबूल करतील की तो काळा कालखंड होता आणि हे घडायला नको होतं. माझ्या आधी जे वक्ते बोलले त्यांनी 2 मोठे सिद्धांत मांडले, त्याची आधी दखल घेतली पाहिजे. त्यातला एक सिद्धांत असा की जसं ह्युमन डेव्हलपमेंटच्या संदर्भात रँकिंग केलं जातं आणि त्यात कोणता देश कोणत्या क्रमांकावर हे ठरवलं जातं, तसं डेमोक्रेसीच्या संदर्भात सुद्धा रँकिंग केलं जातं. आणि त्या रँकिंगमध्ये भारत हा फार तळाशी आहे असा एक नवा शोध, म्हणजे मला नवा होता, इतरांना कदाचित खूप जास्त माहिती असेल, असं डेमोक्रॅटिक प्रोसिजरच्या बद्दलचं सुद्धा रँकिंग होतं. ही एक नवी माहिती मिळाली. दुसरी माहिती अशी मिळाली की लोकशाही ही भारतीयांच्या रक्तातच भिनलेली आहे. जगभरच्या नव्हे तर भारतातल्या समाजशास्त्रज्ञ डॉक्टर आंबेडकरांपासून ते अन्य सर्वांची साक्ष जर काढली तर आपल्या हे लक्षात येईल की ज्या समाजामध्ये जन्मजात जाती व्यवस्था आहे तिथं उच्च जातींच्या मनामध्ये खालच्या समजल्या गेलेल्या जातींच्या बद्दलची जी द्वेषाची परभावना आणि जी एक भेदाभेदाची जाणीव आहे तीच मुळात लोकशाही स्पिरिटच्या विरोधात आहे. अशा समाजामध्ये लोकशाही रुजवणं हे अपहिल टास्क आहे असं खुद्द डॉक्टर आंबेडकरांपासून ते पंडित नेहरूंपर्यंत अनेकांनी सांगितलेलं आहे. या पार्श्वभूमीवर लोकशाही ही आमच्या रक्तातच आहे असा राजकीय सिद्धांत मांडणं हा सार्वकालिक धाडसी आणि साहसवाद आहे असं म्हणणं आवश्यक आहे. आता काँग्रेसबद्दल जर बोलायचं झालं तर राजीव गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष असताना आणि पंतप्रधान असताना संसदेमध्ये आणि संसदेबाहेर दोन्ही ठिकाणी त्यांनी असं प्रतिपादन केलं की तात्कालिक परिस्थितीतून उद्भवलेली आणीबाणी ही आमची चूक होती आणि ती पुन्हा रिपीट होणार नाही. त्यानंतर 10 वर्षापूर्वी सोनिया गांधी यांनी शेखर गुप्ता यांच्याबरोबर वॉक द टॉक या कार्यक्रमामध्ये जेव्हा हा विषय निघाला तेव्हा त्यांनीही ते सांगितलं
की आणीबाणी ही तात्कालिक परिस्थितीतून उद्भवलेली असली तरी ती पक्षाची चूक होती आणि ती पुन्हा होणार नाही. आता हे जे काँग्रेसचं काय तुम्हाला जे काय म्हणायचं असेल ते म्हणा, पण ह्या इतिहासात घडून गेलेल्या घटना आहेत, त्यामुळे त्याच्याबद्दल काही फार लपवाछपवी किंवा त्याची लिपापोती करण्याचा फारसा वाव आहे आणि इतिहास तो वाव देईल असं मला वाटत नाही. रत्नाकर महाजन, थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की घडून गेलेल्या एखाद्या चुकीच्या किंवा वाईट घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याची परंपरा काँग्रेसमध्ये आहे असं सांगताना ती दुसऱ्यांकडे नाही असं तुम्हाला न बोलता सुचवायचंय? आता न बोलता जर सुचवलं गेलेलं असेल तर बोलायची काय आवश्यकता आहे. पण मी माझा अनुभव सांगतो. मी 2 ऑक्टोबर 1975 या दिवशी राजघाटावर सत्याग्रह करून तुरुंगात गेलो. तिहाडच्या तुरुंगात गेलो. महाराष्ट्रातनं आम्ही 11 लोक गेलो होतो. 2 ऑक्टोबरला आम्ही इंदिरा गांधींच्या समोर सत्याग्रह केला. तिहाड तुरुंगामध्ये आम्ही गेल्याबरोबर संध्याकाळी पहिल्या दिवशी आमचं स्वागत हे लाठीमाराने झालं. ते का झालं तर त्या यार्डातल्या संघ परिवाराच्या लोकांनी तुरुंगातल्या सुविधा अपुऱ्या आहेत यासाठी थाळीनादाचा मोर्चा काढला होता आणि त्या बेशिस्त वर्तनाचा बदला म्हणून जेलच्या अथॉरिटीजनी आमच्यावर लाठीमार केला होता आणि मी तंबूत शेवटच्या कोपऱ्यात झोपलेलो होतो. त्यामुळे झोपलेल्या अवस्थेत मला लाठीमार सहन करावा लागला आणि त्यानंतर काँग्रेसनी आणि तत्कालीन सरकारनी जे काही केलं त्याच्या विरोधात मी विरोध नोंदवलाच होता. त्यामुळे त्याच्याबद्दल प्रश्न नाही. पण तुरुंगात मी जितकी वर्ष राहिलो तितकी वर्ष संघ परिवाराच्या प्रत्यक्ष आणीबाणी धोरणाचा मला सामना करावा लागलाय. त्याबद्दल पुन्हा केव्हा तरी 1975च्या जखमा अजूनही किती बळबळत असतील हे आता समोर येत आहे. त्याचीच आपण चर्चा करणार. एका ब्रेक नंतर विनय सहस्त्रबुद्धे यांचं उत्तर देखील घेऊ. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहता आणीबाणीची 40. आणीबाणीची 40 या विषयावर आपण चर्चा करतोय. दुसऱ्या भागातला महत्त्वाचा प्रश्न पडद्यावर घेण्यापूर्वी त्या काळातली अत्यंत लोकप्रिय घोषणा होती आणि ती लोकप्रिय घोषणा जयप्रकाश नारायण यांनी दिलेली होती आणि ती घोषणा होती, सिंहासन खाली करो जनता आई है. सिंहासन खाली करो जनता आई है. आणि त्याच घोषणेला अनुसरून या देशामध्ये सत्तांतर झालं. त्या पार्श्वभूमीवरचाच हा प्रश्न आपण पडद्यावर पाहू शकता. तो प्रश्न आहे, आणीबाणीचा नेमका फायदा आणि नुकसान कुणाला झालं? आणीबाणीचा नेमका फायदा आणि नुकसान कुणाला झालं? प्रकाश जोशी आपल्या बरोबर आहेत. प्रकाश जोशी, 1958ला जयप्रकाश नारायण यांनी एक प्रकारे राजकीय संन्यास घेतला आणि सिताब बिहारा या त्यांच्या निवासस्थानी बिहारमध्ये ते राहायला लागले. त्यानंतर माझी माहिती बरोबर असेल तर सांगा, त्या काळात माझा जन्म देखील झालेला नव्हता, परंतु त्या काळात जयप्रकाश दिसले ते थेट 1974 मध्ये. आणि 1974ला त्यांनी जोरदार नारा दिला आणि तो जोरदार नारा हा साधारणतः काँग्रेसच्या विरोधातला होता. बरोबर. याचा फायदा आणि नुकसान नेमकं कोणाला झालं? मी थोड्या याच्यावर सविस्तर बोलतो. सविस्तर म्हणजे असं की 71 साली जे आपलं युद्ध आपण केलं आणि बांगलादेशाची निर्मिती झाली त्याचा फटका आपल्या अर्थव्यवस्थेला बसला. बरोबर आहे. त्यामुळे आपली अर्थव्यवस्था कोलमडली आणि त्याचे परिणाम सामान्य लोकांना फार भोगायला लागले. महागाई वाढली, त्याचबरोबर करप्शनही वाढलं आणि एक फार मोठा असंतोष लोकांमध्ये पसरला एकंदर या राजकीय व्यवस्थेविषयी. आणि मला असं वाटतं की जयप्रकाश नारायण जे होते ते जरी सक्रिय राजकारणात नसले तरी विविध सामाजिक संघटना आणि तत्सम कामगार संघटना वगैरे यांच्यावर त्यांचे संबंध होते आणि त्यांनी शेवटी संपूर्ण क्रांतीचा नारा दिला. त्याला बिहारमध्ये चांगलं समर्थन मिळालं आणि बिहारनंतर गुजरातमध्ये फार मोठ्या प्रमाणावर त्यांना समर्थन मिळालं. आणि मला असं वाटतं की आणीबाणी लागल्यानंतर त्याचा फायदा कोणाला झाला तर मला असं वाटतं की आपल्या देशातली जी लोकशाही आणि जी राज्यव्यवस्था आहे त्या जनतेला लक्षात आलं की आपलं जे स्वातंत्र्य आहे हे स्वातंत्र्य आपल्याला सतत जपलं पाहिजे. म्हणजे आपण जर त्याच्याकडे डोळेझाक केली तर हे स्वातंत्र्य कोणीही केव्हाही हिरवून घेऊ शकतं याची जाणीव लोकांना झाली. आणि दुसरं एक असं झालं की या आणीबाणीच्या काळामध्ये ज्यावेळेस भाजप असेल, समाजवादी पक्ष असेल आणि इतर जे सगळं राजकीय विचारमंथन होऊन त्या तुरुंगामध्ये त्यातनं कुठंतरी त्यांच्या असं लक्षात आलं की एकत्र आल्याशिवाय ही व्यवस्था पूर्ण परत उभी करणं अशक्य आहे. हा सुद्धा मला असं वाटतं की या आणीबाणीमुळे
बहुजन जनसंघाची पणती देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रज्वलित झाली होती आणि आजचा जो भाजप आहे त्याचं जे मूळ स्वरूप होतं ते म्हणजे जनसंघ. त्यांचे अनेक खासदार निवडून आले होते. अटल बिहारी वाजपेयी त्या काळात मंत्रिमंडळात गेले होते. आपण जाऊया थेट विनय सहस्त्रबुद्धे यांच्याकडे. विनय सहस्त्रबुद्धे, आणीबाणीचा तुमच्या विचारसरणीच्या पक्षांना सत्तेवर येण्यासाठी फायदा झाला हे आज मान्य कराल? मी त्या प्रश्नाचं उत्तर याच्या म्हणजे 2 मिनिटात देतोच, पण त्याच्या आधी आणीबाणीची जी प्रवृत्ती आहे ना की आपलं तेच खरं, आम्ही सांगतो तेच सत्ता आमच्याचकडे पाहिजे, अशा प्रवृत्तीतून जी विधानं याच्या आधी केली गेली त्यातलं एक विधान असं केलं गेलं की डेव्हलपमेंट इंडेक्स हा सांगितला जातो, पण डेमोक्रेसी इंडेक्स कुठे असतो? तर मी सन्माननीय रत्नाकर महाजन यांना सांगतो की डेमोक्रेसी इंडेक्स असा आपल्या इकॉनॉमिस्ट साप्ताहिकाने गेली अनेक वर्ष सुरू केला आहे. याबद्दलची सर्व माहिती आपल्याला अनेक ठिकाणी मिळू शकते आणि डेमोक्रेसीचं देखील रेटिंग केलं जातं आणि लोकशाहीच्या गुणवत्तेची परीक्षा करणारे अनेक थिंक टँक्स किंवा तत्सम संशोधन संस्था या देशविदेशामध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे मी सांगतोय ती माहिती कुठल्याही प्रकारे कपोलकल्पित नाही. R. लिचफार्ट नावाचे लोकशाही विषयक फार नाणावलेले आणि निष्णात अभ्यासक आहेत. त्यांनी स्वतः मी त्यांचा इंटरव्ह्यू घेतला असताना माझ्याशी बोलताना हे सांगितलं की आम्ही तुमच्या देशाची संभावना याकरता अशा प्रकारे एक दुर्बल लोकशाही म्हणून करतो कारण तुमच्या देशात लोकशाही आली होती. हे मी त्यांच्या मुलाखतीतून जे समजून घेतलं आणि इतरही अनेकांनी मला सांगितलं. मी एक विद्यार्थी आहे लोकशाहीचा, त्या भावनेतनं मी हे विधान केलं. त्याला पुरेसा पुरावा आहे, आधार आहे आणि आम्हालाच फक्त समजतं अशी माझी भावना नाही. त्यामुळे मी केवळ हे दुरुस्ती करता सांगतो. दुसरा मुद्दा त्यांनी असं म्हटलं की आपल्या देशाच्या रक्तातच लोकशाही आहे. मी त्यांना हे सांगू इच्छितो की या विषयात देखील प्राचीन भारतीय लोकशाही गणराज्य व्यवस्थेबद्दल लिच्छवी सारखं गणराज्य असेल, इतर अनेक गणराज्य असतील, तिथे राजा जरी असला तरी त्याची भावना आपण जनतेच्या हितासाठी आणि जनतेच्या बरोबरीने आणि जनमनाचा सन्मान राखून राज्य करतो अशी होती. प्रत्येक वेळी मतदानानेच राज्य होतं असं नाही आणि निवडणूक म्हणजेच लोकशाही हे समीकरणही योग्य नाही. त्यामुळे त्या दृष्टीने व्यापक अर्थाने घेतलं पाहिजे. तसं नसतं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी उपभोगशून्य स्वामी अशी राजाची व्याख्या केली नसती आणि त्यामुळे त्याचा व्यापक अर्थ लक्षात घेतला पाहिजे. शिवाय या देशातली जी आध्यात्मिक लोकशाही आहे, इथे या देशामध्ये कधीही आम्ही सांगतो तोच मोक्षाचा मार्ग आहे, बाकीचे मार्ग हे चुकीचे आहेत, त्यांना जिवंत राहण्याचा अधिकार नाही, अशी भूमिका या देशात कधीही घेतली गेली नाही. हे अतिशय विनम्रपणे मी प्राध्यापक महाजन यांच्या लक्षात आणून देतो. आता तुम्ही जो मुद्दा मांडताय की तुम्हाला फायदा झाला, मला असं वाटतं की हे फायद्या तोट्याच्या पलीकडचं या प्राध्यापक म्हणजे नसलात तरी तुमचं म्हणजे संपदा एवढी आहे की माझ्यासारख्याला असं वाटतं की तुम्ही प्राध्यापकच आहात आणि नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष होतात. त्यामुळे तर मला अशी नक्कीच समजूत आहे. पण तो भाग वेगळा. तुम्ही आदरणीय रत्नाकर महाजन आहात, प्राध्यापक असलात नसलात तरी देखील मुद्दा नाही. गैरसमज काढून टाका आणि विषयावर बोला. फापट पसारा आवरून विषयावर बोला. बोला. ठीक आहे. पसारा असं चुकीच्या गोष्टी बाजारात आणल्या की आधी ती जळमट काढावी लागतात, सत्य सांगावं लागतं, मग पुढे बोलता येतं. फापट पसारा आवरून विषयावर बोला. तुम्ही म्हणालात फापट पसारा आवरून विषयावर बोला. मला वाटतं उदयराव करतायत ते काम बोला. निरगुळकर, तुम्ही जे म्हणालात त्याप्रमाणे मी आपल्याला हे सांगतो की हा फायद्या तोट्याचा मुद्दा नाहीये. असे राजकीय सगळा जो प्रवाह आहे त्याच्यामध्ये एकेका घटनेनी एक राजकारणाला वळण मिळतं. त्या वळणावरून काही तत्व, काही शक्ती, काही विचार हे पुढे जातात, काही विचार मागे राहतात. ते त्यांच्या दौर्बल्यामुळे राहतात कारण त्यांच्या विचारामध्ये म्हणजे आता मला सांगा, आणीबाणी ज्या प्रवृत्तींनी आणली त्यांच्याकडे कोणता विचार आहे? आजही 40 वर्षानंतर त्या सगळ्या प्रवृत्तींकडे जर आपण बघितलं, ज्यांनी आणीबाणी आणली त्यांच्या बाबतीत मी बोलतोय, त्यांच्याकडे घराणेशाही या पलीकडे दुसरी शाही, दुसरं कोणती विचारसरणी, कुठल्याही प्रकारची विचारसरणी नाही. त्यांची विचारसरणी किती अनेक वेळा बदलली. मग ते आवडी काँग्रेसचं उदाहरण असेल आणि त्यानंतर राजीव गांधींनी मानलेल्या कोलांट उड्या असतील आणि कशा प्रकारे कधी राष्ट्रवादाशी, कधी समाजवादाशी, कधी याच्याशी, कधी त्याच्याशी असा खेळ खेळत त्यांनी राजकारण, कधी गरिबीच्या अवतीभोवती, कधी आणखी कुठल्या विषयाची पहाड के नीचे, ते आपल्याला माहिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो विचाराचा फोलपणा आहे, मला बोलू द्या ना महाजन साहेब, तर हा विचाराचा फोलपणा आहे तो ज्यावेळी जनतेच्या लक्षात येतो त्यावेळी जनता पर्याय शोधायला लागते. ज्यावेळी ताकदवान पर्याय समोर येतो, विश्वसनीय पर्याय समोर येतो, त्यावेळी लोक त्याला साथ देतात. रत्नाकर महाजन, बराच काळ तुम्हाला बोलायचं होतं, आता बोला. नाही, मला गंमत अशी वाटते
की एकदा एकचालकानुवर्तित्वाचं सूत्र शिरोधार्य मानलं की प्रत्येकाने त्याच शब्दात आणि त्याच वाक्यात बोललं पाहिजे. हा शिस्तीचा दंडक हा प्रलोभनीय असला तरी सुद्धा त्यातूनही काही प्रश्न निर्माण होतात. उदाहरणार्थ आणीबाणी ज्या घराण्याने आणली असा जप सतत केला जातो, त्या घराण्यातल्या मायलेकांना दत्तक विधान न करता मांडीवर कसं काय घेतलं? का ती घराणेशाही बरोबर होती? आणि त्यानंतर आपल्या पक्षातल्या राज्यातल्या घराणीशाह्यांचं काय समर्थन आहे? महाराष्ट्रामध्ये ज्यांच्याबरोबर आपली वैचारिक युती आहे त्यांच्या घराणीशाहीचं काय स्पष्टीकरण आहे? तेव्हा अशा पद्धतीनं विनाकारण विषय सोडून भलतीकडे जाऊन मुख्य विषयापासून आपली सुटका करून घेण्यापेक्षा विषयापुरतं मर्यादित राहणं हे केव्हाही पथ्यकारक असतं. मला विनय सासवडे तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की असे सर्वसाधारणपणे उजव्या विचारसरणीच्या लोकांचं मत आहे की इंदिरा गांधी या मूलतः हुकुमशाही प्रवृत्तीच्या होत्या. मग तसं असेल तर 1971 साली इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर युद्धात विजय मिळाल्यानंतर ज्यांचं दुर्गादेवी असं वर्णन केलं गेलं, त्या 71च्या विजयानंतरच त्यांना हुकुमशाही आणणं सहज शक्य होतं. ती त्यांनी तेव्हा का नाही आणली असं वाटतं आपल्याला? माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक घटनेच्याकडे त्या वेळचे नेते त्या संदर्भात बघत असतात. अटल बिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधींना दुर्गेची उपमा दिली, याचा अर्थ त्यांचे बाकी सगळे गुन्हे त्यांनी त्यावेळी माफ केले होते असं मानण्याचं काही कारण नाही. बांगलादेशाच्या युद्धात त्यांनी जी नेतृत्वाची चमक दाखवली, कर्तृत्व, आम्ही लोकशाहीवादी आहोत, कर्तृत्व आम्ही मान्यच करतो, त्यामुळे अशा प्रकारची झापड नाही आमच्याकडे, त्यामुळे ते आम्हाला मान्य आहे. परंतु याचा अर्थ एक पैलू मान्य आहे व्यक्तिमत्वाचा, याचा अर्थ बाकी सगळे पैलू मान्य केलेच पाहिजेत. गेट वन गेट ऑल फ्री असं थोडंच असतं. अनेक मुद्दे असतात की ज्याच्याबद्दल इंदिरा गांधींशी आम्ही कुणी सहमत होऊ शकणार नाही. आणि अशीच मला असं वाटतं की परिपक्व विचाराची पद्धत असली पाहिजे. सगळी व्यक्ती सर्वार्थाने सगळ्यांना मान्यच असली पाहिजे असा आग्रह कशासाठी? डॉक्टर कुमार सप्तर्षी, जसा जनसंघाच्या पणतीला तेल मिळण्याचा किंवा ज्योत प्रज्वलित होण्याचा फायदा आला तसाच तो तुमच्या विचारसरणीच्या लोकांनाही झाला, तुम्हालाही सत्तेचा लाभ झाला. या आणीबाणीचा फायदा आणि नुकसान 40 वर्षांतर मागे वळून पाहिल्यानंतर काय वाटतं आपल्याला? पहिलं म्हणजे मी एक विनय सहस्त्रबुद्ध्यांच्या बाबत एक विनंती करू इच्छितो की आपल्याकडे जे अध्यात्म आहे ते पलायनवादाचं रूप असू शकतं. अध्यात्म इंडिव्हिज्युअली चांगलं, पण सामाजिक याच्यावर जर ते आलं तर तो पलायनवाद असतो. तर आध्यात्मिकतेच्या आड तुम्ही जायला लागला आणि लोकांना मोहित करायला लागला, संमोहित करायला लागला, तर माझ्यासारख्याची परिस्थिती फार वेगळी. एकदा मग मी अध्यात्म सुरू केलं तर विनय सहस्त्रबुद्धे बोलूच शकणार नाही, कारण ते मोहित करणं काय सोपं असतं. मुद्दा असा आहे की फायदा कोणाचा झाला तर मला सांगा, जर जनसंघ तुमचा आमच्यापासून फुटल्यानंतर जनता पक्षातून चालू शकला असता का? म्हणून तुमच्या संघटना तुम्ही शाबूत ठेवल्या होत्या. बाकीच्या सर्वांनी आपल्या संघटना जनता पक्षामध्ये विलीन केल्या होत्या आणि यांनी फक्त केल्या नव्हत्या. यांची आभाविप चालू होती, यांचा मजदूर संघ चालू होता, यांचे ऑफिसेस चालू होते. हे आम्ही विलीन केले जे ऑफिस आहे तेथे बसत होते, अध्यक्ष झाले वगैरे. म्हणजे तुम्हाला दुहेरी सरसत्वाचा वाद झाला, त्याची आठवण करून द्यायची आहे. त्या नाही ते तर फार गमतीशीर आहे. जे काही निर्णय समोर बसून व्हायचे ते नंतर दुसऱ्या दिवशी बदलायचे. आणि का तर म्हणे आमचा आदेश आला. आता मी नगरला अध्यक्ष होतो, आमच्या कार्यकारिणीतला अनुभव आहे. आमचा सेक्रेटरी मी मुद्दाम सगळं जुळून घ्यायचं म्हणून RSSचा केला होता. तो माझ्यानंतर उलटी पत्रक काढायचा. म्हणलं असं का करतो? तू म्हणाला तोच निर्णय आपण घेतला. तर तो म्हणे ते तुझ्याबरोबर मला पटतं, पण आदेश आल्यानंतर माझं डोकंच चालत नाही. अशा पद्धतीनं आम्ही सगळे वागत होतो. पण यांनी जनता पक्ष फोडायचा आधीपासून केला होता. उदाहरण एक सांगतो, कर्पूरी ठाकूर मुख्यमंत्री होते. जिथे जिथे यांचे मुख्यमंत्री नाही तिथे तिथे सरकारला त्रास देत होते. त्या कर्पूरी ठाकूरच्या बिहारच्या विधानसभेमध्ये नथुराम गोडसे जिंदाबाद अशा माजी जनसंघ आणि त्यावेळेला जनता पक्षाचे आमदार यांनी दिल्या. हे त्यांच्या लोकांशिवाय कोणाला मानल्याचा कुठेही इतिहास नाहीये. आणि मग ते दंगे धोप्यातून त्यांना जनता पक्ष मोडायचाच होता. आणि हे वाढले कुठं? काय जनता आणि कसली लोकशाही? बाबरी मस्जिद पाडल्यानंतर काही प्रकार आपण त्या इतिहासावर नंतर कुमार सप्तर्षी वाढू शकतात. कुमार सप्तर्षी, मला आणखी एक मुद्दा, 7,000 शाखा होत्या. जनता पक्षामुळे यांना मुख्यमंत्री मिळाल्यावर
मध्य प्रदेश जिथे जिथे मुख्यमंत्री पद मिळाले तिथे यांच्या शाखा 50,000 झाल्या. सत्तेच्या आश्रयाशिवाय संघ वाढलाय असं कुठे 90 वर्षात पुरावा नाही. रत्नाकर बांधन, संघाची चिकित्सा आपण एका वेगळ्या कार्यक्रमात करून तो संपूर्ण वेगळा विषय आहे. आता सवाल आहे, शेवटी आता सवाल आहे की आणीबाणीचा नेमका फायदा आणि नुकसान कोणाला झालं? प्रकाश बाळ आपल्या बरोबर आहेत. एक पत्रकार म्हणून आपण काय सांगाल? आज मागे वळून बघताना काँग्रेसला त्याचा अंतिमतः फायदा झाला असं वाटतं का नुकसान झालं असं वाटतंय? नाही, आत्ता आपण जी सारखी सगळी लोकशाहीची चर्चा करतोय, मला असं वाटतं की 77 साली जेव्हा निवडणुका झाल्या मार्चमध्ये, तेव्हा कोणाच्या रक्तात लोकशाही आहे का आध्यात्मिक आहे का ह्याच्यात न जाता मी असं सांगू इच्छितो की भारतीय जनमनात खोलवर म्हणजे नेणिवेत भारतीय जनमनाच्या नेणिवेत लोकशाही रुजलेली आहे. आणि हे मी स्वातंत्र्यानंतरचं म्हणतोय, मी इतिहासात वगैरे जात नाही आहे. आणि हे एक मत आपलं आहे, ते दिल्यामुळे सरकार बदलू शकतं हे आता भारतीय जनमनात पक्क झालेलं आहे. आणि हा लोकशाही रुजल्याचा एक फायदा आणीबाणीच्या नंतर जे काही मतदान झालं त्यातनं दिसून आलं. पण मला असं वाटतं की आज ह्या घटनेकडे 40 वर्षानंतर बघताना गेल्या 40 वर्षात काय झालं हेही आपण जरा बघावं. म्हणजे आणीबाणीला विरोध करणारे जे सगळे पक्ष होते किंवा जे सगळ्या राजकीय शक्ती होत्या त्या इंदिरा गांधींच्या एकाधिकारशाही, मी हुकुमशाही म्हणत नाही हे लक्षात घ्या, मी फरक करतो हुकुमशाही आणि एकाधिकारशाहीत. तर एकाधिकारशाही कार्यपद्धतीला आणि एकतंत्री कार्यपद्धतीला विरोध करून भ्रष्टाचार वगैरे मुद्दे आणून विरोध करत होत्या. आज 40 वर्षानंतर काय झालंय? म्हणजे दक्षिणेतल्या तामिळनाडूपासनं पश्चिम बंगालपर्यंत आणि उत्तरेपासनं इकडे महाराष्ट्रापर्यंत काय दिसतंय तुम्हाला? शिवसेना घ्या, तेलुगू देसम घ्या, द्रमुक घ्या, अण्णा द्रमुक घ्या, ममता बॅनर्जी घ्या, लालू प्रसाद घ्या, मुलायम सिंग घ्या, सगळे घ्या, हे एक कांबी तंबू आहेत. एकाधिकारशाही पद्धतीने पक्ष चालवत आहेत आणि एकतंत्री कारभार चालू आहे. आणि आता भाजप जो सांगत होता की आम्ही वेगळे, तर अरुण शौरींनी काय सांगितलं बघा ना, पक्ष फक्त अमित शहा, नरेंद्र मोदी आणि अरुण जेटले चालवतात. आता तिथेही तुम्हाला तेच दिसू देते. व्यक्तीचं जे महात्म्य आहे आणि व्यक्तिभोवती पक्ष, व्यक्ती या पक्षापेक्षा मोठी आणि व्यक्ती ठरवेल आणि व्यक्तीचं जनमानसावर प्रभाव म्हणून पक्षाने त्याच्या पाठीमागे फरफटत जायचं. आणि इथे विचाराचा संबंध संपला आणि व्यक्तीचं महात्म्य, व्यक्तीचं एकंदर वलय ह्याच्यावर मतं मिळवायची हे सुरू झालं. हेच मुळात इंदिरा गांधी करत होत्या म्हणून सगळे विरोध करत होते ना. आता काय झालं 40 वर्षात? ही सगळी इंदिरा गांधींची कार्यपद्धती सगळ्या राजकीय पक्षांनी प्रकाश बाळ तुम्ही आत्मसात केली. आणि आता जो मुद्दा मांडताय तो इतका अत्यंत महत्वाचा आहे की हा एका मोठ्या स्पॅन मध्ये चर्चेचा विषय आहे. एका ब्रेक नंतर केवळ याच मुद्द्यावर चर्चा करूया की 40 वर्षात नेमकं काय घडलं आणि 40 वर्षांनंतर आज नेमकं काय घडतंय. आणीबाणी सदृश्य आहे का आणीबाणी सदृश्य असल्याचा भास होतोय का आणीबाणी सदृश्य आहे असं भासवलं जात आहे? या सगळ्याची चर्चा करूया एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय आणीबाणीची 40. आणीबाणीची 40 या ब्रेक पूर्वीच्या भागामध्ये प्रकाश बाळ यांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला होता. तो म्हणजे 40 वर्षात आणीबाणीनंतर नेमकं काय घडलं आणि आत्ताची परिस्थिती काय आहे, हाच प्रश्न आता मी चर्चेला घेणार होतो. आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता अत्यंत महत्वाचा असा प्रश्न, तो म्हणजे भारतात पुन्हा एकदा आणीबाणीसारखी परिस्थिती उद्भवू शकते का? भारतात पुन्हा एकदा आणीबाणीसारखी परिस्थिती उद्भवू शकते का? प्रकाश बाळ, मगाशी तुम्ही उल्लेख करत होता तो उल्लेख जो करत होता त्याहीपेक्षा सुद्धा नंतर अडवाणींची आलेली जी मुलाखत आहे त्याचाही संदर्भ आला आहे. या दोन्हीच्या पार्श्वभूमीवर आणीबाणीसारखी परिस्थिती आपल्याकडे येऊ शकते असं वाटतं आपल्याला? एकदा आपण ह्याच्याकडे 2 दृष्टिकोनातनं बघायला पाहिजे, 2 निकषावर बघायला पाहिजे की एक तर घटनात्मकरित्या म्हणजे इंदिरा गांधींनी आणीबाणी आणली ती राज्यघटनेतल्या तरतुदींचा वापर करून आणली. आज तशी परिस्थिती नाही आहे. आज राज्यघटनेतल्या तरतुदी तशा नाहीच आहेत. 42वी घटनादुरुस्तीनंतर जनता सरकारने रद्दबातल केली. त्यामुळे आज राज्यघटनेतील तरतुदीचा वापर करून आणीबाणी आणता येणार नाही. पण मगाच्या सेगमेंटमध्ये मी जसं म्हटलं तसं राजकीय पक्षांचं जे स्वरूप बदलत गेलेलं आहे, राजकीय पक्षातच लोकशाही उरलेली नाही आहे. आणि त्यामुळे राजकीय पक्ष हे एक खांबी तंबू, एका नेत्याभोवती सगळं वर्तुळ जे कोंडाळं तयार होतं तेच ठरवतं आहे सगळं. त्यामुळे त्या पक्षात जर लोकशाही नसेल तर भारतीय लोकशाहीचं भवितव्य काय असणार ह्याचा विचार मला वाटतं ह्या निमित्ताने करायला हवा. दुसरा मुद्दा असा आहे की अडवाणींच्या मुलाखतीचा तुम्ही उल्लेख केलात.
माझा एक अगदी साधा प्रश्न ती मुलाखत वाचल्यावर मला पडला की जर समजा नरेंद्र मोदींच्या ऐवजी संघाच्या पाठिंब्यावर भाजपनी अडवाणीनं जर पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलं असतं आणि ते पंतप्रधान झाले असते तर आज ते असं म्हणाले असते का हो? उघडच आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे आणि त्याच्यातच सगळं त्याचं सार आलेलं आहे की अडवाणींचं हे राजकारण आहे, पक्षांतर्गत जे काही गटबाजी चालू आहे भाजपमध्ये त्याचा हा भाग आहे. मला त्याबद्दल काहीच म्हणायचं नाही, कारण हे लोक समजतात. लोक एवढी अज्ञानी किंवा लोकांना काही कळत नाही असं अनेक आता बहुतेक सगळ्या राजकीय पक्षांचं मत असतं आणि ते असं मानतात की आपण प्रसारमाध्यमांचा आपल्यासारख्या सगळ्या लोकांचा वापर करून आपण जनतेवर प्रभाव पाडू शकतो, पण तसं होत नाही. हे दिल्लीला बघितलं आपण. माझं असं म्हणणं आहे की ज्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढला, म्हणजे मीही त्याच्यातला एक कार्यकर्ता होतो, मी त्याच्याकडे जर बघतो तेव्हा मला असं दिसतं की फरक काय पडला. आज तर सर्रास म्हणजे पूर्वीच्या UPAच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार होता, आज आता बघा गेले 15-20 दिवस जी काही प्रकरणं निघत आहेत महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आणि मध्य प्रदेशापासून इतर राज्यांपर्यंत, त्याचं काय करायचं. मूळ मुद्दा हाच आहे की भारतीय जनतेला अपेक्षा अत्यंत कमी आहे, तिची अपेक्षा अल्पसंतुष्ट आहे भारतीय जनमत. आणि त्या जनमताचं म्हणणं, जनमताला असं वाटतं, भारतीय जनतेला असं वाटतं की एक तिला जीवन सुसह्य व्हावं अशा पद्धतीने जगण्याची एक व्यवस्था इथे असावी आणि तेवढी अपेक्षा ती जो पुरी करेल तो ह्या देशावर कायमस्वरूपी राज्य करेल. शेवटचा एक मुद्दा सांगतो की इंदिरा गांधींनी 12 जून 1975ला अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय आल्यावर जर संसद बरखास्त करून निवडणुका घेतल्या असत्या तर इंदिरा गांधी थम्पिंग मेजॉरिटीनी परत निवडून आल्या असत्या. पण कारण निवडणुका नाही तरी मार्च 76ला होणार होत्या, कदाचित 71 एवढं मॅसिव्ह जनमत मिळालं नसतं, पण त्या निश्चित परत सत्तेवर आल्या त्या. पण त्यांनी असं केलं नाही. ह्याचं कारण 71 नंतर आणि 71च्या निवडणुकीच्या आसपास जे संजय गांधी राजकारणात त्यांनी आणलं आणि त्यांचा जो पक्षावर कब्जा बसत गेला त्यामुळे हे झालं नाही. त्यामुळे तुम्ही एक बघा की जेव्हा निवडणुका जाहीर झाल्या आणीबाणीनंतर जानेवारी 1977ला, तेव्हा ही गोष्ट संजय गांधींना माहीत नव्हती. ही गोष्ट संजय गांधींना पूर्ण अंधारात ठेवून इंदिरा गांधींनी जाहीर केली आणि रेडिओवरच त्यांना ती बातमी कळली. आज आर के धवन यांच्या खुलाशामध्ये तसं आलंय. आपण थेट जाऊया कुमार सप्तर्षी यांच्याकडे. कुमार सप्तर्षी, काय वाटतंय आपल्याला, भारतामध्ये आणीबाणी सदृश्य परिस्थिती येऊ शकते का? 40 वर्षात प्रचंड काही बदललंय, भारत तरुण झालाय, सोशल मीडिया आलाय, इलेक्ट्रॉनिक मीडिया आलाय, या सगळ्यांच्या आधारावर आणीबाणीसारखी परिस्थिती आपण दूर ठेवू शकतो का? लोकशाही बळकट करणाऱ्या इथे यंत्रणा सक्षम झालेल्या आहेत आणीबाणीनंतर? एकाधिकारशाहीचा आणि वेगळ्या रूपातल्या हुकुमशाहीचा धोका कायम आहे. कारण आपल्या इतिहासामध्ये हुकुमशाहीचंच गौरवीकरण आहे, राजेशाहीचंच गौरवीकरण आहे आणि लोकशाही आपल्या कुटुंबातही नसते. नंतर जाती व्यवस्था, सामाजिक न्याय नाही. जिथे सामाजिक न्याय नसतो तिथे लोकशाही कशी राहू शकेल? जिथे आर्थिक समता नसते तिथे लोकशाही कशी राहू शकेल? आणि मागच्या वेळेला जे मगा प्रकाशने सांगितलं की प्री सेन्सॉरशिपचे काय किस्से होते, त्याच्यात दुसरे पण किस्से आहेत. साधना साप्ताहिक यदुनाथ थत्ते त्याचे अध्यक्ष होते, त्यांनी सतत चालवलं, कशाची फिकीर केली नाही. पण मोठी वर्तमानपत्र जर हुकुमशाही आली तर बळी पडतात, छोटी वर्तमानपत्र टक्कर देत राहतात, कारण त्यांचा संसार मोठा नसतो. हे आपण धडा घेतला पाहिजे. प्रश्न असा आहे कुमार सप्तर्षी, आज आणीबाणी सदृश्य परिस्थिती येऊ शकते का, हा खरा सवाल आहे. आज आणीबाणीला 40 वर्ष होत आहेत. अडवाणींची मुलाखत आहे, अरुण शौरींच्या येऊ शकते, येऊ शकते असं वाटतं. माझं मत आहे येऊ शकते. रत्नाकर महाजन, कारण असं आहे की ज्या वेळेला प्रचंड निर्वाध बहुमत मिळाल्यामुळे आता ते गमवायला फार त्रास होतो. बाईंचं काय प्रचंड बहुमत मिळालं होतं, ते एकदा एन्जॉय केलं आणि मग आपण फेल व्हायला लागलो की आणीबाणी सारखं काहीतरी लावावं असं वाटतं. रत्नाकर महाजन, आपल्याला काय वाटतं आणीबाणी सदृश्य परिस्थिती? रत्नाकर महाजन यांचं मत घेऊया. आणीबाणी सदृश्य परिस्थिती आता आहे, येऊ शकते. 40 वर्षात काय बदललंय असं वाटतंय? तत्पूर्वी फक्त 2 गोष्टींची परवानगी सांगण्याची परवानगी मिळावी. एक तर असं की जयप्रकाश नारायण महाराष्ट्रात आलेले असताना साताऱ्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की अगर ऐसे RSS फॅसिस्ट है तो मैं भी फॅसिस्ट हूँ.
यावर तेव्हा फार मोठं वादळ झालेलं होतं आणि आमच्यासारख्या तरुण मुलांनी जेपींशी या विषयावर वादसुद्धा घातला. तर नंबर 1. नंबर 2, मगाशी माझ्यावर ज्ञानाच्या अहंकाराचा जो आरोप झाला तो खिलाडू वृत्तीने घेऊन सुद्धा मला असं सांगावंसं वाटतं की ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट हा जसा युनो नावाच्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या UNDP नावाच्या शाखेकडनं जाहीर केला जातो तसा डेमोक्रॅटिक इंडेक्सचा रिपोर्ट हा कुठल्याही अधिकृत यंत्रणेकडनं जाहीर केला जात नाही. जगातल्या विविध थिंक मला असं वाटतं लोकशाहीच्या इंडेक्सचा वाद घालूया नको. म्हणजे अधिकृत रँकिंग नव्हे, लोकशाहीचा इंडेक्सचा वाद घालू नको. फक्त आत्ताच्या लोकशाहीविषयी बोला. आत्ताच्या लोक आहे की आत्ताचं जर आपण बघितलं तर आत्ताची परिस्थिती जर आपण बघितली तर खरं म्हणजे आज आपल्या वर अघोषित आणीबाणी सुरूच आहे. म्हणजे आपण सकाळी उठल्याबरोबर व्यायाम कोणता करावा इथपासून ते निवडणुकीमध्ये मतदान करण्याची सक्ती करण्यापर्यंत अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. त्या या अघोषित आणीबाणीच्याच निदर्शक आहेत. पण प्रश्न फक्त असा आहे की अडवाणींनी हे जेव्हा सांगितलं त्यावेळेला अडवाणींना याचं भान होतं का की ही परिस्थिती आणण्यामध्ये आपलाही काही वाटा आहे. रथयात्रेपासून ते बाबरी मस्जिद पाडण्यापर्यंत जे एक विषाक्त आणि विभजनकारी वातावरण या देशात निर्माण झालं ते कुणामुळे झालं आणि त्याचीच तार्किक परिणती म्हणजे आजची परिस्थिती आहे. हे खुद्द अडवाणींना मान्य आहे का? यावर आणीबाणीची या देशातली परिस्थिती पुन्हा येईल का नाही हे अवलंबून आहे. सामाजिकदृष्ट्या जर बघायचं झालं तर आपण खऱ्या अर्थानं अजूनही स्पिरिट म्हणजे आशयाच्या दृष्टीनं लोकशाहीवादी समाज झालो आहोत असं म्हणणं हे धार्ष्ट्याचं ठरेल. विनय सहस्त्रबुद्धे काय सांगाल? एक प्रकारे अत्यंत लिमिटेड विनय सहस्त्रबुद्धे अत्यंत लिमिटेड अशा स्वरूपाची लोकशाही आपल्याकडे असं म्हटलं जातं, परंतु आपला यावरचं म्हणणं काय आहे की अघोषित अशी आणीबाणी आमच्यावर आलेलीच आहे असं काँग्रेस म्हणते. मला माहिती नाही, काँग्रेसला काही आणीबाणी लादण्याचा अनुभव आहे, आणीबाणी सोसण्याचा नाहीये. त्यामुळे ती काय असते ते आम्ही त्यांना सांगू, मग त्यांचं म्हणणं खरं का खोटं ते मी सांगेन. त्यामुळे तसा काही प्रश्न नाही. मला नाही वाटत जगात आता तसं असतं तर आता एवढं वर्तमानपत्रात वेगवेगळ्या चॅनेलवर आणि सगळीकडे सरकारवर सडकून टीका सुरू आहे आणि टीका करण्याचा लोकांना अधिकारच आहे, त्याहीबद्दल काही प्रश्न नाही. सोशल मीडिया आहे, बाकी सगळी व्यासपीठं खुली आहेत आणि सरकार कुठेही कुणाच्याही विचार स्वातंत्र्यावर कुठल्याही प्रकारचं बंधन आणत नाहीये. सगळ्या देशामध्ये एक मुक्ततेचं वातावरण आहे. पण साफ म्हणून भुई थोपटायची आणि कसंही करून नरेंद्र मोदी यांना आणि त्यांच्या सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभंच करायचं, कारण ठरलेलंच आहे की यांना आता आपण ठरवलंच आहे खलनायक आहे म्हणून. अशा पद्धतीने ज्यांनी राजकारण करायचं निश्चयच केलेला आहे त्यांच्याबद्दल काही बोलणं अवघड आहे. मला व्यक्तिशः असं वाटतं की बोला असं आहे सप्तर्षी साहेब, मुसलमानांवर हल्ले जनता पार्टीच्या आणि त्यानंतर अगदी सेक्युलर सरकार आली त्याही काळामध्ये झालेले आहेत. त्यामुळे उगाच कुठल्या तरी एका घटनेचा संदर्भ घेऊन बादरायण संबंध करू नका. देशामध्ये अत्यंत जो भाग होता तुम्ही ते करत होते. विनय सहस्त्रबुद्धे सेक्युलरिझम नसताना हे झालं नाही, हे शिळ्याकडीला किती वेळा उतारणार तुम्ही? आता असं आहे सप्तर्षी साहेब, तुमचा युक्रांद गेला, तुमचा जनता पक्ष संपला, तुमची समाजवादी चळवळ रोडावली. थोडं आत्मपरीक्षण करा. हा काळ आत्मपरीक्षणाचा आहे. थोडंसं जरा मागे वळून बघा आपलं काय चुकलं आणि बाकीच्या संघटना का वाढल्या, थोडंसं चिंतन करा. मला असं वाटतं की ते आपल्याला उपयोगी होईल. आणि मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की उगाच साफ म्हणून भुई थोपटण्याचा प्रकार करू नये. या देशामध्ये एक वेगळ्या पद्धतीने प्रगतीच्या दिशेने, उन्नतीच्या दिशेने सबका साथ सबका विकास असं सूत्र घेऊन काम करणारं एक सरकार आहे. ज्या सरकारचं पहिलं वर्ष आपण बघितलेलं आहे. अनेक नवीन योजना आलेल्या आहेत. दुबळ्या घटकांपर्यंत, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गापर्यंत त्यांना आर्थिक न्याय मिळावा, सामाजिक आणि आर्थिक लोकशाही या ठिकाणी अधिक दृढमूल व्हावी याकरता सरकारचे सर्व घटक प्रयत्न करतायत. अशा वेळी उगाचच साफ म्हणून भुई थोपटण्याचा आणि सुतावरून स्वर्ग गाठण्याचा जो प्रकार करतो, मला असं वाटतं आपण तो थांबवावा. लोकांचा बुद्धिभेद आता आपण करू शकणार नाही. लोकांना हे माहिती आहे की एका योग्य इराद्याने काम करणारी माणसं सत्तेमध्ये आहेत आणि लोकांचा या सरकारवर विश्वास आहे. वेगवेगळ्या पोटनिवडणुकांमधून, वेगवेगळ्या राज्यांच्या निवडणुकांमधून हे कार्यक्रमाची विनयजी तुम्ही तुमचा मुद्दा मांडलेला आहे. कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. शेवट करताना येतोय प्रकाश जोशी यांच्याकडे. प्रकाश जोशी, आता आणीबाणी सदृश्य परिस्थिती आहे का आणि त्याचे परिणाम काय होतील? आणीबाणी सदृश्य परिस्थिती जी असते
ती कोणाचं सरकार आहे, कुठल्या पक्षाचं सरकार आहे याच्यावर अजिबात अवलंबून नाही. ती जनतेची भावना जी आहे, जनतेचा प्रक्षोभ जो आहे त्याच्यावर अवलंबून असते. जर जनतेला खूप मोठे आश्वासनं मिळाली, म्हणजे आता आपण जर मागची आणीबाणी बघितली तर आपण जसं सांगितलं 71 साली जी परिस्थिती होती, युद्ध झालं त्यामुळे आर्थिक परिस्थिती जी खालावली, त्यातून ती परिस्थिती निर्माण झाली. तसं लोकांच्या मनात जर ज्या काही आपण आता भावना प्रज्वलित केलेल्या आहेत, त्यांना जी स्वप्न दाखवलेली आहेत, ती स्वप्न जर पुरी करता आली नाही तर जो लोकांचा प्रक्षोभ होईल तो कशा प्रकारे हाताळला जाईल हा खरा प्रश्न आहे. आणि त्यातूनच मग आणीबाणी येईल का नाही हे सांगता येईल. परंतु एक मात्र निश्चित की भारतीय उदाहरण तर त्याच मार्गावर जर दुसऱ्या कुठल्या पक्षाने पावलं उचलली तर त्याला सुद्धा भारतीय जनता तोच अत्यंत बरोबर. या कार्यक्रमाचा शेवट करताना सर्व मान्यवरांना विशेष धन्यवाद. भारतानं याआधीही दाखवून दिलंय की आणीबाणी लादणाऱ्या पक्षांची सत्ता ते उलटून टाकतात. 40 वर्षापूर्वीचा धडा आजही तितकाच लागू आहे. मात्र 40 वर्षापूर्वी आपण लोकशाहीच्या पुनर्स्थापनेपेक्षा इंदिरा गांधींचा पराभवच अधिक साजरा केला. हा लोकशाहीचा खेळ केवळ बघ्यांचा खेळ नाही, तर प्रत्येक नागरिक जेव्हा लोकशाहीच्या मूल्यांसाठी रस्त्यावर उतरेल तेव्हाच खऱ्या अर्थानं लोकशाही बळकट होईल. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.